ढवळे साहेब नमस्कार. माने सर सुरू करूया आपण सर. गुड आफ्टरनून सर. हा गुड आफ्टरनून सर. हा, चालू करा कार्यक्रम. हा चालू करा सर. मोठे बोलतो आहे. ओके सर. ओके सर, धन्यवाद सर. देशमुख सर. देशमुख सर. हॅलो. हा सर, कार्यक्रम सुरू करूया सर. हा करा सर. गुड आफ्टरनून सर्व शेतकरी मंडळी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामपूर्व लागवड नियोजन या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर रवींद्र कारंडे आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी शास्त्रज्ञ संवाद या कार्यक्रमामध्ये आजचा विषय आहे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान. एक अत्यंत चांगला आणि एक आता सध्याच्या हंगामामधील एक आवश्यक असा टॉपिक या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्याचे आज प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर मिलिंद देशमुख सर, की जे सोयाबीन पैदासकार कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज या ठिकाणी जिल्हा सांगली या ठिकाणी ते कार्यरत आहेत. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम खरीप हंगाम या सोयाबीन पिकाचा तर लागवडीचा हंगाम सुरू आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम एक अत्यंत चांगला असा फायदेशीर ठरू शकेल. आजचे जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत डॉक्टर मिलिंद देशमुख साहेब यांचा मी थोडक्यामध्ये परिचय करून देतो. आता सध्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये ॲग्रोवनमध्ये एक बातमी आपण पाहिली असेल, एक 15 दिवसापूर्वीची बातमी होती की एक सोयाबीनचा फुले दुर्वा हा जो वाण आहे हा वाण राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला. याचे जे प्रमुख शास्त्रज्ञ किंवा यामध्ये जे प्रमुख शास्त्रज्ञ काम केलेले आहेत तेच आपले आज देशमुख सर या ठिकाणी आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले आहे. सोयाबीनमध्ये एक अत्यंत गाढा असा अनुभव त्यांना आहे. सोयाबीन असेल, भुईमुग असेल या पिकामध्ये सरांचं जे एज्युकेशन किंवा शैक्षणिक पात्रता आपण पाहिली तर ते जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयामध्ये डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी झालेले आहेत. सरांना जवळपास 31 वर्षाचा संशोधन असेल, विस्तार असेल किंवा शिक्षण असेल याचा अनुभव 31 वर्षाचा अनुभव सरांच्या सोबत आहे. या अनुभवामध्ये सरांनी अत्यंत मैलाच अशी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये सोयाबीनच्या म्हणजे फुले दुर्वा असेल, फुले किमया असेल, फुले संगम असेल किंवा फुले अग्रणी ही जी का सोयाबीनचे 4 प्रमुख वाण आहेत या प्रमुख वाणांच्या निर्मितीमध्ये सरांचा एक प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून या ठिकाणी सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. त्याचबरोबर भुईमुगाच्या देखील काही जाती आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 6 जातींच्या पैदास कार्यामध्ये किंवा प्रसारित करण्यामध्ये सरांचं प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सॅपफ्लॉवर असेल किंवा मस्टर्ड असेल म्हणजे मोहरी असेल या वाणांची देखील निर्मिती सरांच्या मार्फत केलेली आहे. सरांचं पब्लिकेशन्स म्हणजे जे काही पब्लिक रिसर्च संशोधन लेख असतील किंवा पॉप्युलर आर्टिकल्स असतील, विविध मासिक असतील किंवा वर्तमानपत्रांमध्ये यामध्ये त्यांचं देखील अत्यंत चांगल्या प्रकारचं लिखाण शेतकऱ्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरलेलं आहे. जवळपास 54 असे आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे संशोधन आर्टिकल पब्लिश झालेले आहेत. त्याचबरोबर टीव्हीवर, दूरदर्शनवर कार्यक्रम असतील, रेडिओ टॉक असतील यामध्ये देखील सरांचे असे भरपूर असे कार्यक्रम या ठिकाणी प्रसारित झालेले आहेत आणि त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर सरांचं एज्युकेशनमधील देखील अचिव्हमेंट किंवा एज्युकेशनमध्ये देखील त्यांची कामगिरी अत्यंत चांगली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 4 विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केलेलं आहे. PhD असतील, MSc असतील, अशा प्रकारचे संशोधनासोबतच सरांनी एज्युकेशन आणि विस्तारमध्ये देखील चांगलं काम केलेलं आहे. सरांना वसंतराव नाईक पुरस्कार म्हणजे 2013 मध्ये, त्याचप्रमाणे कृषी गौरव पुरस्कार 2016 मध्ये त्यांचे 2 पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. त्याबरोबर सरांनी आंतरराष्ट्रीय दौरे देखील केलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया असेल, सेनेगल असेल, या 2 देशांमध्ये सरांनी आपले जे काही संशोधन लेख आहे हे त्या ठिकाणी मांडलेले आहेत किंवा त्या ठिकाणी प्रेझेंट केलेले आहेत. त्याचबरोबर सरांचं सीड प्रोडक्शनमध्ये देखील चांगल्या प्रकारचे योगदान आहे. अशी एक गाढा अनुभव असलेले आणि सोयाबीन सारख्या विषयामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारच्या जातींची निर्मिती केलेली असे एक शास्त्रज्ञ आपल्यासाठी आज या ठिकाणी लाभलेले आहेत. तर मी जास्त वेळ न घेता सरांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर अजून भरपूर आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं प्रशिक्षण सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार. आजच्या आपल्या या विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत सगळे माझे काही सिनियर मित्र आणि सोबतचे मित्र आणि तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय, ज्यांच्यासाठी आपण हे काम करतोय, असे शेतकरी मित्र, शेतकरी बंधू, भगिनींनो, आज आपणाला माहीत आहे सोयाबीन हे एक महाराष्ट्रातील महत्त्वाचं एक पीक असं झालेलं आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर आपलं देशाचं आणि महाराष्ट्राचं असं एक महत्त्वाचं तेलबिया पीक हे झालेलं आहे. कारण याच्यामध्ये की आज आपल्याला माहित आहे या सोयाबीन पिकामध्ये 2 घटक महत्त्वाचे आहे आणि की एक म्हणजे त्याच्यामधलं प्रोटीन. एवढं मोठं प्रोटीन जे प्रथिन आहे हे एवढं कशातच नाही, अंड्यात नाही, मसाल्यात नाही, माटणात नाही. आणि एवढं 40 ते 43% प्रथिनांचं प्रमाण या सोयाबीन पिकामध्ये आहे. म्हणजे हे इतकं महत्त्वाचं प्रोटीन आहे. आता या प्रोटीनचं जे आहे, प्रथिनांचं, आता प्रोटीनचं महत्त्व आपण थोडंसं या आपल्या सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये लक्षात आलेलं आहे. पण आपल्या याच्यामध्ये रोजच्या अन्नामध्ये की याचा अंतर्भाव नाही आहे. त्याचा का अंतर्भाव नाही आणि पुढे काय आपण करणार आहोत याच्यावरती मग मी थोडंसं त्याच्यावरती चर्चा करणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पिकामध्ये एक तेलाचं प्रमाण हे पण एक चांगलं आहे. जवळजवळ 18 ते 19% तेलाचं प्रमाण आहे याच्यामध्ये. म्हणजे फॅट जे लिहिलेलं आहे ते तेलाचं प्रमाण. म्हणजे या बहुगुणी पिकामध्ये सोयाबीन पण एक 40 ते 43% आहे आणि दुसरं म्हणजे तेलाचं प्रमाण पण 18 ते 20% याच्यामध्ये असं महत्त्वाचं असं हे पीक आहे. आणि या पिकाचं जर क्षेत्र आपण आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 120 लाख मिलियन हेक्टर आहे. म्हणजे 120 लाख हेक्टर आहे, एवढं क्षेत्र आपल्याकडे आहे. आणि एवढं मोठं क्षेत्र आज आपल्या देशामध्ये आहे. आणि त्यातलं निम्म जवळजवळ मी म्हणतो निम्म्याच्या 40-50% क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे 41 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की सोयाबीनचे जर दर पाहता आणि जो शेतकऱ्यांकडनं आता एक वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशी वेगवेगळ्या माध्यमातून होऊन राहिल्या, तर अजून हे क्षेत्र वाढायचं खूप मोठं, म्हणजे जवळजवळ 42-43 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र याचं वाढेल. तर असं हे महत्त्वाचं पीक आहे. आता हे पीक असं का वाढलं तर याचं म्हणजे एक ह्या पिकामध्ये की आपल्याला म्हणजे याच्यामध्ये 2 प्रथिनांचं प्रमाण आहे आणि आपल्या याच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीममध्ये हे फिट झालेलं क्रॉप आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं, जर कोरडवाहू भागामध्ये जर पाहिलं तर खरीपामध्ये सोयाबीन पीक घेतात, त्यानंतर हरभरा गहू पीक घेतात किंवा सोयाबीन तूर ही आंतरपीक चांगली क्रॉपेटिव्ह झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर विभाग घेतला तर ऊस म्हणजे थोडंसं पहिले सोयाबीन लावून ऊसामध्ये आंतरपीक असं झालेलं आहे. आणि या अशामुळे म्हणजे एक व्हॅल्यू ॲडिटेड क्रॉप असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या क्रॉपिंग सिस्टीममध्ये ते फिट बसल्यामुळे एवढं मोठं, कारण हे पीक काही आपलं नव्हे, हे पीक बाहेरून आलेलं आहे. त्याच्यावरती मी पुढे थोडं बोलणारच आहे. आणि आज एवढं मोठं क्षेत्र व्याप्त आहे. तर आपण जर पाहिलं आपलं म्हणजे सगळं
जर विभागवार जर आपण थोडक्यात पाहिलं म्हणजे थोडक्यात की आज याच्यामध्ये अमरावती आणि लातूर विभागामध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त 15 लाख आणि 14 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रात क्षेत्र हे लातूर विभागामध्ये आहे आणि त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये आहे क्षेत्र. आपले जर विभाग पाहिले तर जवळजवळ एक नाशिक विभागामध्ये 1.5 लाख हेक्टर्स, पुण्यामध्ये पण जवळजवळ 1 लाख 1.25 लाख हेक्टर आहे. कोल्हापूर विभागामध्ये पण 2 लाख हेक्टर क्षेत्र एवढं आहे आणि उत्पादकता पण चांगली आहे याची. तर असं हे पीक आज वेगवेगळ्या म्हणजे जवळजवळ कोकण भाग सोडला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्याच भागामध्ये हे पीक आज आलेलं आहे. असं हे महत्वाचं पीक आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की हे जे पीक आहे मी एक मिनिट थोडं हां तर की आज याच्यामध्ये तर आज या आपल्याला माहित आहे की एवढं हे पीक काय आलं म्हणजे थोडंसं प्रत्येकाला आज आपल्याला माहित आहे की जो शेतीतला जो वर्ग आलेला आहे तो एक अंडरस्टँडिंग माहिती घेणारा असा हे पीक आहे. आणि अनेक प्रश्न याच्याबद्दल या पिकाबद्दल मला बरेचसे तरुण शेतकरी विचारतात. तर त्या अनुषंगाने एवढं क्षेत्र का वाढलं, काय हे पीक कसं आहे, काय आहे, तर म्हटलं हा एक आपण या इथल्या मोठ्या एवढ्या फोरमचा एक फायदा आपण घेऊया आणि त्याबद्दल एक थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं की या आपल्याला माहित आहे की 10,000 वर्षापूर्वी आपलं कृषीचं म्हणजे कृषी मशागत कृषीचं हे चालू झालं आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकांमधनं ज्या आपल्या वाईल्ड जाती होत्या त्याच्यातनं आपलं काही निवड पद्धती करून अशा काही वाण तयार झालेत आणि ते वाण लागवडीखाली आणलेत. मग यामध्ये सोयाबीन पीक ही 5,000 वर्षापूर्वी नॉर्थ ईस्ट चायनामध्ये लागवडीखाली आलं 5,000 वर्षापूर्वी. आणि तिथे पण ज्या लोकल जाती होत्या ज्याला आपण लोकल गावरान जाती म्हणू किंवा लोकल म्हणू त्याचं डोमेस्टिकेशन झालं आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या 4,500 अशा असं वेगवेगळी निवड करण्यात आली आणि त्या जाती आपल्या म्हणजे त्या वेगवेगळ्या जातच म्हणू आपण की त्या आपल्या याच्यामध्ये ब्रीडिंग प्रोग्राममध्ये उपयोगात आणण्यात आलं. तर हा थोडक्यात एक सोयाबीनचा एक असा इतिहास आहे. म्हणजे सोयाबीन हे पीक मुळात पहिलेपासून चायनामध्ये 5,000 वर्षापूर्वी नॉर्थ ईस्ट चायनामध्ये लागवडीखाली आलं. आता भारतात कसं आलं हो पीक हे चायनामधनं, तर हे चायनामधनं हे जे पीक आलं हे व्यापाऱ्यांनी इंडोनेशियाच्या व्यापाऱ्यांनी बर्मा मार्फत म्हणजे आता आपण त्याला म्यानमार देश असं म्हणतो त्यांनी हिमालयन सिल्क रूट मधनं हे आणलेलं आहे. जो सिल्क रूट आहे तिथून हे पीक आपल्या देशामध्ये व्यापाऱ्यांनी म्हणजे त्यावेळेस चायना सिल्क तुम्हाला माहित होतं की आपण आज आपल्याला म्हणजे थोडासा हा अभ्यास करताना मला हे समजलं की मी लहानपणी ऐकायचो चिनी मातीचे भांडे वगैरे असं तसं. तर हे म्हणजे तिथून ते असं यायचं त्यांच्याजवळ काही स्पेसिफिक एक म्हणजे कला होती आणि त्यांच्यामध्ये एक सिल्कची पण कला आणि ती सिल्क आपल्याकडे ते व्यापारी घेऊन यायचे आणि त्या व्यापाऱ्यांनी हे सोयाबीन पीक आपल्या देशामध्ये आणलेला आहे. तर हा एक म्हणजे असा या हे पीक सोयाबीन पीक आपल्या भारतामध्ये या चायना सिल्क रूटनी भारतामध्ये आलेलं आहे. मग याच्यावरती जर आपल्याला म्हणजे एक संशोधन किंवा कसं म्हणजे नवीन जाती विकसित करण्याचा की जो उपक्रम सुरू झाला तो 1900 मध्ये पुसा जे बिहारमध्ये आहे त्याच्यामध्ये तिथे आपला व्हेरायटी म्हणजे नवीन वाण विकसित करण्याचा प्रयोग सुरू झाला आणि 1917 ते 1924 मध्ये याच्यामध्ये संशोधन होऊन काही चांगल्या जाती म्हणजे ज्या फॉडरसाठी म्हणजे चाऱ्यासाठी किंवा आपल्या उत्पादनासाठी अशा चांगल्या जाती तिथे काही सापडल्या. तर हा विषय हा आहे कारण हे जे आपण माहित आहे की जे आपल्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे म्हणजे IRI म्हणतो आपण जसं हे आपल्या इंजिनिअरिंगमध्ये IIT म्हणतो तसं आमच्या कृषीमध्ये IARI इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट पुसा कॅम्पस न्यू दिल्ली. तर म्हणजे हे एक अपेक्स चांगलं एक म्हणजे शिक्षणाचं मोठं भारतातलं सगळ्यात चांगलं असं एक पोस्ट ग्रॅज्युएट किंवा PhD करण्याचं एक इन्स्टिट्यूट आहे संस्था आहे. तर त्याचं नाव पुसा कशावरून पडलं तर ते पुसा जे बिहारमध्ये होतं तिथे त्यावेळेस काही भूकंप झाला आणि त्यानंतर त्या पुसा बिहारमधनं हे दिल्ली इथे स्थलांतरित करण्यात आलं. तर म्हणून त्या पुसा कॅम्पस असं त्याला नाव पडलं. तर म्हणजे सांगायचं थोडक्यात
की बिहारमध्ये जे पुसा आहे तिथे 1900 साली याचा एक शास्त्रीय फर्स्ट म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोच व्हेरायटल डेव्हलपमेंटचा सुरू झाला आणि 1917 ते 24 मध्ये त्यामध्ये बऱ्याच जाती अशा इव्हॅल्युएट करण्यात आल्या आणि त्यातनं काही सुपेरियर जाती सापडल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं की आपल्याला हे एवढं मोठं पीक आहे आणि आज जो शेतकरी तरुण वर्ग जो आलेला आहे हा आतुर असतो या अशा बऱ्याच गोष्टी माहीत करायला. बऱ्याच गोष्टी माहीत होतात म्हणजे आजकाल बरेचसे चॅनल आहेत, गुगल आहे, नंतर आपलं यूट्यूब आहे, या गोष्टीवरनं. पण एक थोडक्यात म्हटलंय आपणही आता या संधीचा जिथे जिथे आपल्याला चान्स मिळतो तिथे या गोष्टी एक ॲज अ शास्त्रज्ञ म्हणून आपल्या शेतकरी वर्गाला माहीत व्हाव्या. आणि अनेक अनेक लोक आता माहीत आहे. काल मला एक मोठे उद्योगपती आहेत कोल्हापूरचे, त्यांचा एक फोन आला होता की व्हेजिटेबल सोयाबीनमध्ये काय करता येईल, हे करता येईल. कारण शेवटी कसं आहे की आपणही आज या कोरोनाच्या परिस्थितीत पाहिलेलं आहे की आपलं ॲग्रिकल्चरच चालू राहिलेलं आहे सगळं आणि या ॲग्रिकल्चरनीच लोकांना एक चांगलं मानसिक शांतता ठेवलेली आहे. आणि आज लोक म्हणजे थोडंसं की अजून या पाहताय की आपल्याला या फूड इंडस्ट्रीमध्ये कसं एंट्री करता येईल, काही याच्यातनं काय उद्योगधन करता येईल. आणि त्यातल्या त्यात सोयाबीन पिकामध्ये जे प्रथिन आहे, प्रोटीन आहे आणि तेलाचं आहे, तर याच्यातनं अजून काय आपल्याला चांगलं म्हणजे काहीतरी म्हणजे व्हॅल्युएटेड करून याच्यामध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल. तर असा पण काही यांचा काही जे उद्योजक आहे किंवा काही प्रगतशील शेतकरी आहेत की पॉलिसी मेकर्स आहेत, तर यांचा असा विचार चाललेला आहे. तर आज हे सगळं आता हे एवढं सांगितल्यावरती मी बऱ्याचशा तुम्हाला सांगितलं की या गोष्टी आता या समराईज मी केलेल्या आहेत. आणि की आज या आंतरपीक म्हणजे आणि दुबारा पीक पद्धतीमध्ये हे अत्यंत उपपीक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या म्हणजे क्रॉपिंग सिस्टीमला फिट बसलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या मुळावरती ज्या गाठी आहेत त्यामुळे नत्राचं स्थिरीकरण होतं. आपला या पिकाचा पालापाचोळा पडतो पीक मॅच्युरिटीला आल्यावरती, त्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर याच्यामध्ये ऍड होतं. तर असं एक चांगलं म्हणजे काय म्हणतात त्याला जमिनीचं सोनं किंवा एक असं एक चांगलं पीक हे गोल्डन बीन ज्याला आपण म्हणतो तसं हे सोयाबीन पीक आहे. आता महत्वाचा विषय म्हणजे बदलते वातावरण. आपण प्रत्येक जण आपण आता चर्चा करतो आहे क्लायमेट चेंज सगळं काही गोष्टी आता आपण पाहतो आहे. हे व्हायरसचं प्रमाण वाढलेलं आहे, कोरोनाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याचा काही पिकांवरती पण परिणाम आपल्याला होतो आहे. आणि या पिकावरती होणारा परिणाम आम्ही संशोधक म्हणजे या अशा बदलत्या वातावरणाला कशा नवीन वाण विकसित करायचं, टेक्नॉलॉजी कशी द्यायची, तसेच नियोजन म्हणजे एखादा जर काही बदल आला, एखादा या बदलत्या वातावरणामुळे काही रोग कीड आली तर त्याचं कसं नियोजन करता येईल याच्यावरती पण आपण आता याच्या पुढे आपण याच्यावरती चर्चा करतो आहे. तर थोडक्यात म्हणजे सोयाबीन पिकाला 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती तापमान हे होत नाही. सो म्हणजे त्याच्यामुळे उत्पादनात घट होतं. आणि आपणही आता आज तुम्ही पाहताय की उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावरती राबवला. तर तिथे पण आपण क्लिअर यांना शेतकऱ्यांना सांगितलं की 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती याला तापमान नाही, म्हणजे सगळं आपण हे केलं होतं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे अर्ली सोईंग करून वगैरे आणि यामुळे उत्पादनात घट येणार आहे. फक्त आपल्याला उन्हाळी सोयाबीन हे कशासाठी घ्यायचं आहे, आपल्याला बीजोत्पादनासाठी घ्यायचं आहे. म्हणजे याचं हे तांत्रिक कारण आहे. कारण सोयाबीन पीक हे सूर्यप्रकाशाला संवेदनशील आहे, फोटो सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. जसं हरभरा हा रबीमध्ये येतो, गहू हा रबी, तसं हे खरीपातलं पीक आहे, एक पहिली गोष्ट. आणि त्यामुळे याचं उत्पादन हे होणार आहे कमी उन्हाळ्यामध्ये कमी येतं. आणि याच्यासाठी आपण म्हणजे आपला जो खरीप 2020 मध्ये जो पाऊस आला, बियाणं बऱ्याचशापैकी म्हणजे रेनटच पाऊस आल्यामुळे बियाण्याची उगवशक्ती कमी झाली आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाला बीजोत्पादन कार्यक्रम घ्यायला लागला. पण आणि उत्पादनात घट येते. म्हणजे आता बरेचसे शेतकरी मला विचारतात की साहेब काही शेतकऱ्यांना चांगलं आहे, ज्यांचे अर्ली सोईंग होते त्यांना उत्पादन एक 7-8 पर्यंत उत्पन्न आले, तर काहींचे आले. तर म्हणजे आणि त्यांचे जे प्रश्न मला येतात की का, तर मग त्याला हे की हे पीक सूर्यप्रकाशाला संवेदनशील आहे आणि 35 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जर तापमान गेलं तर उत्पादनात घट होतं. आणि या पिकाला एक 20 डिग्री ते 30 डिग्री सेंटीग्रेड जर सरासरी तापमान असेल तर एक चांगलं मान होतं, असं हे पीक आहे. आणि दुसरं म्हणजे याच्यावरती आपण पाहतोय की बऱ्याचदा स्पोडोप्टेरा
या पाणी खाणाऱ्या अळींचा उद्रेक होतो. जर याच्या आर्द्रता जर जास्त असेल, रिमझिम पाऊस असेल तर उंट अळीसाठी हा अनुकूल असतो. तसंच म्हणजे याच्यामध्ये की जर सकाळच्या वेळेला जर दवबिंदू असतील, आर्द्रता अधिक असेल आणि तापमान 25 ते डिग्री असेल तर तांबेरा रोग येतो. म्हणजे याचा परिणाम, वातावरणाचा परिणाम आपल्या पिकाच्या कीड आणि रोगावरती होतो. तसंच आज आपण मोठ्या प्रमाणावर पाहतोय की जर कोरडं वातावरण असेल आणि तापमान जर 30 डिग्री सेंटीग्रेड 33 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती असेल तर पांढऱ्या माशीसाठी वातावरण पोषक असतो. आणि या पांढऱ्या माशीमुळे आपल्याला, आता तुम्हाला माहित आहे, येलो मोझॅक व्हायरस म्हणजे ही कॅरियर आहे. तर याचा पण आज येलो मोझॅक व्हायरसचा प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. खरीप 2020 मध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की एक फीडबॅक असा आलेला आहे की अमरावती वगैरे भाग आहे तिकडे विदर्भातला, तर त्याच्यामध्ये येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव एवढा मोठा झाला आणि शेतकऱ्यांची उत्पादकता मागची गेल्या खरीपमध्ये 2-3 क्विंटल पर्यंत आली आहे. तर याच्यावरती आपल्याला काय करता येईल, काय नियोजन करायचं आहे या येत्या खरीपमध्ये, याच्यावरती चर्चा करू. आता थोडक्यात हे तुम्हाला मी एक समराईज केलेलं आहे की कसं आपल्याला पाहिजे, आर्द्रता किती पाहिजे, टेम्परेचर किती पाहिजे याच्यावरती. आणि आता महत्वाचं म्हणजे आता मी डायरेक्ट, आपल्याला 1 तास वेळ आहे, तर याच्यामध्ये मी 1 तासात संपवायचा प्रयत्न करतो. आणि थोडक्यात म्हणजे महत्वाचे पॉईंट्स आपण इथे हे करूया, डिस्कस करू. तर महत्वाचं म्हणजे सुधारित वाणाची निवड. तर आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 2 भाग आपण संशोधनाच्या दृष्टीने पाहतो. म्हणजे एक रस प्रोन एरिया म्हणजे आमचा कोल्हापूर विभाग, ज्याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर येतात. आणि इथं एक चांगलं म्हणजे कृष्णा माईच्यामुळे आपल्या एक ऊसाची लागवड होते, इरिगेटेड आहे, उत्पादकता चांगली आहे इथे. पण इथे हा सोयाबीन पिकाला तांबेरा रोग येतो आणि हा एक शत्रू आहे. आणि बाकीचा जो उर्वरित महाराष्ट्र आहे त्याला आपण रस फ्री म्हणू. आणि त्या अनुषंगाने आमचं जे महाराष्ट्रातलं संशोधन आहे ते चाललेलं आहे. कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत जे आहे ते त्यातल्या त्यात तांबेरा प्रतिकारक वाण संशोधन करण्याचं वाण करतं. आणि इतर जे आहेत, पुण्यातलं आगरकर इन्स्टिट्यूट आहे ते याच्यावरती सोयाबीन पिकावरती संशोधन करतं. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, इथे पण या सोयाबीन पिकाचं वरती संशोधन चालतं. आणि विदर्भासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी संशोधन केंद्र अमरावती इथे याच्यावरती संशोधन करतं. तर महाराष्ट्रामध्ये असे 4 ठिकाणी या पिकावरती व्हेरायटल डेव्हलपमेंट आणि इतर मॅनेजमेंट, ॲग्रोनॉमी असे, एंटामॉलॉजी, पॅथॉलॉजी या विषयांवरती या पिकावरती संशोधन चालतं. तर आज तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आज हे पीक महाराष्ट्रात आलं आणि त्यानंतर मी बोललो तर आपलं पंतनगर येथे याच्यावरती संशोधन, म्हणजे पंतनगर उत्तरांचलमध्ये आहे, तिथे सुरू झालं. आणि दुसरं म्हणजे मध्य प्रदेशामध्ये जबलपूर येथे जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय या कृषी विद्यापीठामध्ये सोयाबीन पिकावरती संशोधन सुरू झालं. आणि आज तिथून हे JS 335 वाण आहे, हे वाण एक चांगलं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी याला पसंतीला उतरलं आणि फार मोठ्या प्रमाणावरती या पिकाचं क्षेत्र या जातीने क्षेत्र व्यापलं हे आपल्याला माहीत आहे. आणि अजूनही या पिकाचे या जातीखाली, या वाणाखाली बऱ्यापैकी क्षेत्र या वाणाचं आहे. हे 90 ते 100 दिवसात येणारं वाण आहे. पण आज तुम्हाला माहिती आहे की दिवसेंदिवस वाण जसं जसं जुनं होतं तसं कीड आणि रोगाला बळी पडतं. तर आणि म्हणून हे संशोधन जे आहे हे कंटिन्युअस प्रोसेस असते. आता या वाणाला पर्यायी वाण म्हणून आपण आणलेले आहेत, आणतो आहोत आणि त्याबद्दल आता आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. दुसरं जे वाण आहे याच्यानंतर 9305 हे वाण जे आहे हे JS 335 वाणापेक्षा एक आठवडा लवकर येणारं वाण आहे. जिथे म्हणजे पावसाच्या पाण्यावरची शेती आहे तिथे हे वाण 9305 हे वाण चांगलं आहे लागवडीसाठी आणि एक 90 दिवसात तयार होणार असं वाण आहे. तर हे 2 वाण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये लागवडीखाली आहेत, JS 335 आणि 9305. आणि यांचं एक चांगलं या वाणांनी उत्पादन दिलेलं आहे. पण आता दिवसेंदिवस बदलत्या वातावरणानुसार कीड आणि रोगाचा काही हे वाण आता बळी पडत आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण काही नवीन जे 4 मी तुम्हाला सांगितले आपल्या महाराष्ट्रातले किंवा देशातले अनेक संशोधन केंद्र, विद्यापीठ याच्यावर संशोधन करून नवीन वाणाची शिफारस आज आपल्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी करत आहेत.
हां. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आमचं कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आहे आणि जो कोल्हापूर विभाग आहे तिथे मी तुम्हाला सांगितलं की तांबेरा रोग हा एक मुख्य शत्रू आहे. आणि तुम्ही जर ही फोटोग्राफ जर पाहिला तर हा पहा केवढ्या मोठ्या प्रमाणावरती एकदम हा तांबेरा रोग येतो. आणि ह्या तांबेरा रोगाला जर योग्य वेळी आणि योग्य बुरशीनाशकांनी जर नियंत्रण केलं नाही तर याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकसान होतं. नुकसान होतं. तर आज तुम्हाला आता हा एक फोटो मी दाखवतोय. हा कोल्हापूर जिल्ह्यातला फोटो आहे, खिद्रापूरचा. आणि हॅलो हॅलो आवाज येतोय ना? हॅलो. येतोय सर, येतोय आवाज येतोय. आणि तिकडनं मला काही बोलण्याचा आवाज आला. नाही नाही येतोय. हा प्लीज जरा असं म्हणजे का लिंक तुटते हो जरा. तर आता हा जो हा शेतकऱ्यांच्या शेतावरती घेतलेला फोटोग्राफ्स आहे. आणि तुम्हाला याच्यावरून एक लक्षात हा की शेतकऱ्यांच्या शेतावरती घेतलेला फोटोग्राफ्स आहे. आणि इथे म्हणजे आज कोल्हापूर विभागामध्ये तुम्हाला माहित आहे की लँड होल्डिंग कमी आहे. तर एक म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक क्लिअर असं दिसून येईल की या बाजूच्या शेतकऱ्यांनी आहे, हा बाजूच्या शेतकऱ्यांनी फोटोग्राफ म्हणजे या पिकावरती बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला म्हणजे घेऊ शकला नाही. आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला. तर पहा म्हणजे केवढा मोठा मॅनेजमेंटचा इम्पॅक्ट याच्यावरती होतो. आता त्याला अनेक कारण असेल की, आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या संशोधन केंद्राने मग असं आलं की आपल्याला इथे तांबेरा प्रतिकारक वाण, सोयाबीनवरील तांबेरा प्रतिकारक वाण संशोधन करण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत यांनी 2006 साली फुले कल्याणी DS 228 हे वाण विकसित केलं. आणि हे वाण बऱ्यापैकी त्या शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलं. अजूनही या वाणाची मागणी बऱ्याचदा म्हणजे आपलं जो मराठवाड्यातला हे लातूर, बीड, उस्मानाबाद भाग येथे मोठ्या प्रमाणावर या वाणाची मागणी आहे. तिथे हे वाण त्या भागाला एक चांगलं सुटेबल असं वाण झालेलं आहे. आणि हळूहळू हे वाणाचा प्रसार पण आता इतर भागामध्ये महाराष्ट्राच्या याचा होतो आहे. नंतर दुसरं जे वाण आहे, आम्ही 2015 साली राष्ट्रीय स्तरावरती फुले अग्रणी नावाचं म्हणजे केडीएस म्हणजे कसबे डिग्रज सोयाबीन हे वाण आम्ही विकसित केलं. हे वाण जवळजवळ 110-115 दिवसात तयार होणार वाण आहे. उत्पादनाला एक चांगलं वाण आहे. आणि या थोडासा दाना याचा बारीक आहे म्हणजे लेट असल्यामुळे या वाणाला थोडे इरिगेशनची गरज पडते. आणि म्हणजे व्यवस्थिशीर चांगली मॅनेजमेंट ज्या शेतकरी करतायत त्यांना हे वाण चांगलं उत्पादन हे वाण देत आहे. म्हणजे मला एक आता मधात एक आला होता की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक बाभुळगाव म्हणून तालुका आहे. तिथे एक शेतकरी 60-70 एकरवरती हेच वाण करतो. त्यांना या वाणाचं अवगत झालेलं आहे, कसं तंत्रज्ञान, अंतर किती ठेवायचं आहे, याला काय बुरशीनाशकं मारायची आहेत, हे सगळं. आणि त्यांना एक चांगलं 15-16 याच्यापर्यंत एकरी याला उत्पादन मिळतं आहे. असं याच्यामध्ये चांगलं यील्ड पोटेन्शियल आहे. आणि अजूनही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या वाणाला मागणी चांगली मोठ्या प्रमाणावरती आहे. तर आता तुम्हाला याच्यावर हे दिसून येईल या फोटोग्राफ्सवरून की आम्ही आपलं हे वाणाचा एक डेमॉन्स्ट्रेशन आम्ही इथे घेतलं होतं. आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की आपण याच्यावरती कोणतंही तांबेऱ्यासाठी बुरशीनाशक मारायचं नाही. आणि तिथे क्लिअर शेतकऱ्यांच्या शेतावरती मोठं एक डेमॉन्स्ट्रेशनमध्ये लक्षात आलं की कोणतंही बुरशीनाशक मारलं नाही तरी बाकी JS 335 फुले कल्याणी म्हणजे DS 228 या तांबेरा रोगाला बळी पडलेलं आहे, हे तुम्हाला दिसतं आहे. आणि फुले अग्रणी हे वाण आहे, हे तांबेरा रोगाला बळी पडलं नाही. तर याच्यामुळे काय झालेलं आहे की आज शेतकऱ्यांचा खर्च बुरशीनाशक स्प्रेचा याच्यामुळे वाचतो आहे, पोल्युशन कमी होत आहे. आणि उत्पादन जे घट होत होतं वेगवेगळ्या याच्यामुळे, तर त्या उत्पादन घट न होता उत्पादन वाढलेलं आहे. तर असं या संशोधनाचा एक चांगला फायदा शेतकऱ्यांना होतो आहे. आणि काही जे प्रगतशील शेतकरी आहेत म्हणजे हे प्रशांत पाटील म्हणून आहेत, यांची मॅनेजमेंट एकदम चांगली होती. ड्रीपद्वारे वगैरे अभ्यासपूर्वक होतं. ते स्वतः चांगले BSc सायन्स वगैरे आहेत. आणि त्यांनी 28 क्विंटल प्रति एकरी एवढं उत्पादन या फुले अग्रणी वाणाचं त्यांनी काढलेलं आहे. तसेच हे वाईचे शेतकरी आहेत जाधव म्हणून सातारा जिल्ह्यातले, आणि यांनी पण जवळजवळ एकरी, आणि हा जो यशोगाथा आहे ही आपल्या शेतकरी मासिकामध्ये पब्लिश झालेली आहे. आणि ही जी यशोगाथा लिहिलेली आहे हे DM काळे साहेब यांनी भुईमुगावरती मोठ्या प्रमाणावरती संशोधन भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे मुंबई इथे केलेलं आहे. त्यांनी ही यशोगाथा लिहिलेली आहे. तर ही वाण एक चांगलं म्हणजे
असं ज्यांचे मॅनेजमेंट चांगली असेल असं एक चांगलं वाण आपल्या फुले अग्रणी वाण म्हणजे शेतकऱ्यांना लाभलेलं आहे. नंतर आता जे फुले संगम वाण आहे, आज या वाणाला म्हणजे मी पाहतोय की मला जो फोन येतात किंवा इतर याच्यातनं तर आणि जी आपल्या विद्यापीठाकडे या वाणाची बियाण्याची मागणी होऊन राहिली, तर आज हे फुले संगम हे वाण महाराष्ट्रामध्ये चांगल्या ठिकाणी पसंतीला शेतकऱ्यांना उतरलेला आहे. कारण याचा दाना जो आहे तो असा बोल्ड आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह दाना आहे. तसंच हे वाण मूळकूज खोडकूज या रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे आणि याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जे आहे जवळजवळ 18% वरती आहे आणि 100 ते 105 दिवसात हे तयार होणारं वाण आहे. आणि चांगलं आज महाराष्ट्रामध्ये या फुले संगम वाणाचं KDS 726 या वाणाचं मोठ्या प्रमाणावरती बियाण्याची मागणी आहे. वेगवेगळे आता आम्ही पाहिले फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे. तसंच नव्हे तर या वाणाला तेलंगणा कर्नाटकामध्ये जे आता फार मोठ्या प्रमाणावरती मागणी होऊन राहिली आणि जे काही मी त्यातल्या त्यात सांगली जिल्ह्यातले जे फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज आहेत, शेतकरी गट आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणावरती याचं बियाणं होतं उपलब्ध. पण ते सगळं म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांनी आपलं पुढच्या मशागतीसाठी पेरणीसाठी नेलेलं आहे. आणि जे उन्हाळ्यामध्ये पण आहे ते जे सोयाबीन होतं आपलं पीक याचं फुले संगमचं बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये त्याचं पण बियाण्याच्या बऱ्याच मागणी आज या वाणाला होते आहे. असं एक चांगलं हे वाण फुले संगम हे वाण आता शेतकऱ्यांच्या सेवेला आणि पसंतीला उतरलेलं हे वाण आहे. हे पण वाण तांबेरा रोगाला प्रतिकारक आहे. दुसरं जे वाण आहे फुले किमया KDS 753. हे वाण म्हणजे एक शेतकऱ्यांचा असा एक फीडबॅक आलेला आहे की हे म्हणजे जिथे पाऊसमान नॉर्मल आहे हे 100 दिवसात तयार होतं. हे वाण कमी फुटतं आणि उत्पादनाला जरी आपल्या JS फुले संगमपेक्षा कमी येत असलं पण एक 100 दिवसात येणारं वाण आहे. आणि याच्यामध्ये तेलाचं प्रमाण चांगलं आहे. आणि आपण जर पाहिलं या वाणाची भारत सरकारने जवळजवळ 8 ते 10 राज्यांसाठी शिफारस केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र असो, तेलंगणा असो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, असं आसाम आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट म्हणजे जे आसाम, मेघालय तिकडचे जे भाग आहेत, ओरिसा वगैरे त्या भागासाठी पण आमच्या या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथून वाण त्या भागासाठी पण प्रसारित झालेलं आहे. तर असं हे एक चांगलं वाण आता नुकतंच खरीप म्हणजे 2020 मध्ये हे नोटिफाय झालं. याचं बीजोत्पादन कार्यक्रम बियाणं पण आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी बियाणे विभागात याचं बऱ्यापैकी ब्रीडर सीड उपलब्ध आहे. आणि याच्यामध्ये काही शेतकरी गटामार्फत पण एक चांगलं याचं बीजोत्पादन पण उन्हाळ्यामध्ये घेतलेलं आहे. तर याचं पण बियाणं आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. नंतर कोल्हापूर इथून KS 103 हे वाण विकसित करण्यात आलेलं आहे. हे जवळजवळ फुले अग्रणी सारखं वाण आहे आणि हे पण तांबेरा रोगाला प्रतिकारक वाण आहे. आता तुम्हाला एक महत्वाचा आणि थोडासा तुमचा गैरसमज मला दूर करायचा आहे की आपण जे KDS 992 हे वाण आता नुकतंच आयडेंटिफाय झालेलं आहे. याला नाव आपण फुले दुर्वा ठेवलेलं आहे. आणि हे वाण तांबेऱ्या रोगाला प्रतिकारक आहे. 17% आणि 27% म्हणजे JS 335 आणि 9305 यापेक्षा हे जास्त म्हणजे जवळजवळ 15% वरती जास्त उत्पादन देणारं वाण आहे. काहीतरी मी ऐकलं कुठंतरी मी पाहिलं एका पेपरला कुठून तरी व्हायरल झालं की डबल उत्पादन देणारं वाण. असा काही एकदम एवढा चमत्कार होत नसतो. आणि तर असं हा गैरसमज आपण काढून टाकावा. आणि कोणत्याही वाणाचं म्हणजे वाण असं असतं की त्याच्यामध्ये गुण दोष हे असू शकतात. आणि शेतकरी बंधूंनी या वाणाची निवड करताना कोणतंही वाण असो त्याची वाणाची निवड करताना आपण म्हणजे आपली मॅनेजमेंट, आपल्या जमीन सगळं एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण सगळं याच्यावरती त्याचं उत्पादन अवलंबून असतं. तर असं हे नाही आहे. आणि हे वाण अजून भारत सरकारने नोटिफाय केलेलं नाही आहे. नोटिफिकेशन याचं निघायचं आहे आणि त्यामुळे याचं बियाणं आता उपलब्ध नाही आहे. म्हणजे जेव्हा नोटिफिकेशन निघतं तेव्हा हे सीड प्रोडक्शन चेनमध्ये हे वाण येतं. हा एक थोडासा म्हणजे आपण म्हणजे मला आपल्याला इथे एक हे सबमिशन हे करायचं आहे की हे वाण आपल्या दक्षिण भारतासाठी आणि त्यातल्या त्या दक्षिण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेलं वाण आहे. आणि तसं हे वाण चांगलं आहे की म्हणजे याचं उत्पादन आहे कालावधी एक 90 ते 100 ते 105 दिवसात होणारा वाण आहे. आणि शेवटी कसं असतं
की माझं तरी प्रामाणिक मत असं आहे की शेतकरी हा फायनल जज त्याचा. जर शेतकऱ्याच्या पसंतीला हा वाण उतरलं तर तिथे शास्त्रज्ञ म्हणजे ती खरी व्हेरायटी चांगली, म्हणजे शेतकऱ्याच्या आवडीला जे आलं तर ते खरं वाण. आणि हे आहे तर जेव्हा केव्हा नवीन नवीन वाण मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या शेतावरती जातं आणि शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरतं, तेव्हा ते खरं त्या वाणाची म्हणजे ते त्या परीक्षेत पास झालं असं मला वाटतं. हां. नंतर याच्यावरती तुम्हाला मी सांगितलं की आगरकर इन्स्टिट्यूट आहे आपल्या इथे पुण्याला. त्यांनी पण काही सोयाबीनच्या संशोधित जाती विकसित केलेल्या आहे आणि MSS 1460 हे वाण विकसित केलेलं आहे आणि हे 90 दिवसात म्हणजे लवकर येणारं वाण आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना जर हे लवकर येणारं वाण पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी MSS 1460 हे वाण करायचं आहे. हे कमी फुटणारं वाण आहे आणि आणि मशीनद्वारे म्हणजे काढणी सुद्धा योग्य आहे. हे वाण आहे. नंतर MSS 1520 हे वाण आपल्या एक चांगलं वाण. आता मला तरी वाटतं की या वाणाला पुढे चांगला एक स्कोप पुढे राहणार आहे. MSS 15 आणि त्यातल्या त्यात मध्यम भारत जो आहे जिथे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अमरावतीमध्ये 14 लाख हेक्टर, लातूरमध्ये 15 लाख हेक्टर क्षेत्र या सोयाबीन खाली आहे. त्या भागासाठी पण हे मध्य भारतासाठी हे वाण एक चांगलं राहिलं आहे. आता थोडंसं म्हणजे आगरकर इन्स्टिट्यूट बियाणं जास्तीत जास्त मल्टिप्लाय करायचं प्रयत्न करते आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की एकदा वाण विकसित झालं की त्याचं केंद्रक म्हणजे आपण हे जे असतो आपल्या पेशीमध्ये एक छोटासा केंद्रक असतो, जे न्यूक्लियस म्हणतो त्याला. म्हणजे जेव्हा वाण विकसित होतं तेव्हा त्या पैदासकाराजवळ, त्या शास्त्रज्ञाजवळ एक न्यूक्लियस सीड असतं, त्यानंतर ते ब्रिडर सीड होतं, त्यानंतर फाउंडेशन होतं आणि त्यानंतर सर्टिफाईड होतं आणि सर्टिफाईड सीड हे शेतकऱ्याला. आणि या पायऱ्या कशासाठी असतात तर या पायऱ्या म्हणजे त्या बियाण्याची, त्या वाणाची अनुवांशिक शुद्धता ठेवण्यासाठी असतात. तर आज आता हे वाण नुकतंच आता हे पण वाण नोटिफाय झालेलं आहे आणि याचं आगरकर इन्स्टिट्यूट आता बियाणं मल्टिप्लाय करून वेगवेगळ्या माध्यमांद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर दुसरं जे वाण आहे हे MSS 1188 हे वाण थोडं लेट येणार आहे आणि याला पाण्याची गरज पडतं आणि आपल्याला म्हणजे मध्य, पूर्व व पश्चिम महाराष्ट्रासाठी लागवडीसाठी हे वाण आहे. नंतर MSS 1281 हे पण एक वाण आहे आणि ह्याचा कालावधी 95 ते 100 दिवसाचा हे वाण आहे. तर अनेक असे वाण आज आपल्या अनेक असे वाण केलेले आहेत. म्हणजे मी आता आपलं कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज सांगली आणि आगरकर इन्स्टिट्यूट यांनी हे वाण विकसित केले, त्याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. तसंच आता अमरावती येथे याच्यावरती संशोधनाचं कार्य चालू आहे आणि तिथूनही पण असे मध्य भारतासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी असे AMS 1001, AMS MB 5-18 आणि आता नुकतंच या जसं फुले दुर्वा KDS 992 सोबत AMS 100-39 म्हणजे PDKV अंबा हे वाण विकसित केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आगरकर इन्स्टिट्यूटनी जे MSS 1520 आणि हे AMS 100-39 हे आपल्याला आज आपलं बरंच शासनाचं पण एक धोरण आहे की JS 335 9305 याचं म्हणजे याला पर्यायी वाण आलेत पाहिजेत. आणि माझ्या दृष्टीने की आज म्हणजे हे 2 वाण म्हणजे त्यातल्या त्यात अमरावती इथून प्रसारित झालेलं AMS 100-39 हे वाण चांगलं याच्याखाली आपल्या एक पुढे चांगलं शेतकऱ्यांसाठी एक चांगलं वरदान असं ठरू शकणार आहे हे वाण. नंतर आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये पण याचं संशोधन चालतं आणि तिथून MAUS 71 हे एक वाण चांगलं विकसित झालेलं आहे आणि आज त्याचं पण क्षेत्र बऱ्या प्रमाणावरती आहे. MAUS 71चं बियाणं पण बऱ्याच बचत गटाकडे, नॅशनल सीड कॉर्पोरेशनकडे किंवा महाबीजकडे, महाराष्ट्र राज्य बियाणं मंडळाकडे याचं उपलब्ध आहे. नंतर MAUS 158 हे वाण एक चांगलं आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं आहे. JS 335ला एक जवळजवळ एक पर्यायी वाण म्हणून एक उपलब्ध झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आता हळूहळू हे वाण आपलं याचं क्षेत्र व्याप्त आहे. कारण हे खोड माशी थोडंसं सहनशील आहे. नंतर याच्या शेंगा कमी फुटतात
म्हणजे कमी फुटतात. तर असं हे वाण आहे. नंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक प्रयत्न करून आज एक मशीनद्वारे कापणीसाठी असं हे वाण एक तयार केलेलं आहे. त्या वाणाचं नाव आहे MAUS 162 हे वाण आहे. आणि हे वाण म्हणजे आज तुम्हाला माहीत आहे की दिवसेंदिवस मजुरांची चणचण भासते आहे. आणि सोयाबीन पीक हे काढणीला आलं की जर उशीर झाला तर मजूर जर मिळाले नाही तर शेंगा फुटायला लागतात आणि बऱ्यापैकी नुकसान होतं. आणि त्यासाठी आपल्याला मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावरती, जिथं विदर्भ मराठवाड्यामध्ये एक चांगलं मोठं एक सलग क्षेत्र असं सोयाबीन पिकाचं असतं आणि तिथे असं हे वाण म्हणजे मशीनद्वारे मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी हे असं योग्य वाण आहे. नंतर MAUS 612 हे वाण आहे आणि हे वाण पण चांगलं महाराष्ट्रासाठी शिफारस केलेलं आहे. या वाणाखाली पण आता बऱ्यापैकी क्षेत्र व्याप्त आहेत. तर असं हे आपल्याला अनेक प्रकारचे आज मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की अनेक प्रकारचे वाण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. थोडं आता आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये बियाण्याचा तुटवडा म्हणजे योग्य बियाणे मिळत नाहीये. एक मिनिट. तर बियाण्याचा तुटवडा म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी बियाण्याचं फेल्युअर प्रमाण उगवण शक्तीला कमी होत आहे. आणि हातात खबीस मगाशी बोललो की खरीप 2020 मध्ये आपण एक चांगलं हे अनुभवलो की या बियाण्याच्या उगवण शक्तीबद्दल. आणि मग आता याची तांत्रिक काय आहे टेक्निकली काय म्हणजे काय आहे एवढं सोयाबीनचं बियाण्याचं फेल्युअर प्रमाण काय आहे. आणि जर हे आता आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे की याचं बेसिक गोष्ट काय की सोयाबीनमध्ये बियाण्याची उगवण शक्ती का मार खाते आणि ह्या उगवण शक्ती मार खाते. आणि त्यामुळे जरी आम्ही भरपूर प्रयत्न केला प्रत्येकाने, विद्यापीठ असो, महाबीज असो की अनेक फार्मर प्रोड्युसिंग कंपनी असो, तर बियाण्याचं फेल्युअर पर्सेंटेज होतं. आणि त्यामुळे याला शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता होत नाही. आणि त्यासाठी माझी अशी एक विनंती राहील की प्रत्येक आता शेतकऱ्यांनी आपल्या अनुसार म्हणजे कधीही कोणत्या भावनेच्या परात जायचं नाही. आपल्या भागामध्ये, आपल्या जमिनीमध्ये, आपल्या गावामध्ये कोणतं वाण चांगलं येते याचं एकदा जर थोडासा अभ्यासपूर्वक आपण त्या वाणाची लागवड केली आणि ते चांगल्या सोर्सकडनं तुम्ही चांगल्या स्रोताकडनं जर बियाणं चांगलं आणलं असेल तर ते तुम्हाला बियाणं वाढवून तुम्ही ते 3 वर्ष सतत ते वापरू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्रीलायक बियाणं उपलब्ध होईल आणि म्हणजे एक चांगलं उत्पादन आणि त्या वाणाचं बियाणं एक चांगलं होईल आणि तुमचं उत्पादन वाढायला मदत होणार आहे. तर थोडक्यात आता हे म्हणजे ही जी आपल्याला एक सगळ्यात मोठी अडचण आपल्याला सगळ्यांनाच जाणवते आहे, तर याचं कारण काय आहे. तर याच्यावरती आपण थोडंसं तांत्रिक दृष्ट्यामुळे एक दृष्टिक्षेप टाकूया. तर हा जो एक सोयाबीन बियाण्याचा जर आपण पाहिला तर याची अंकुराची स्थिती जी असते या सोयाबीन पिकाची ही अशी बाहेर असते. म्हणजे हे तुम्हाला दिसत असेल की या अंकुर हा असा एक बाहेर आहे याच्यामध्ये, या सोयाबीन पिकाचा इथे दिसतोय तुम्हाला या फोटोग्राफ्समध्ये. हा अंकुर बाहेर आहे. बाकी पिकामध्ये तो असा या आतमध्ये दबलेला असतो आणि त्यामुळे त्याला होत नाही. आणि या अंकुराला हाताळणी म्हणजे काढणी करताना, मळणी करताना, ट्रान्सपोर्टमध्ये जर इजा झाली तर या अंकुराची उगवण शक्ती मार खाते. तसंच हा अंकुर नाजूक आहे आणि जर जमिनीमध्ये योग्य ओलावा नसेल आणि योग्य वापसा नसेल तर याला एवढी ताकद या अंकुराला पोचत नाही आणि तो अंकुर जमिनीच्या बाहेर येऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण काही शिफारस करतो की चांगला पाऊस झाला, 100 mm पर्यंत पाऊस झाला, त्यानंतर याची लागवड करावी. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं झालं की तुम्ही हे तांत्रिक म्हणजे एक समजून घ्या की याची अंकुराची स्थिती ही अशी वरती असल्यामुळे याच्यामध्ये उगवण शक्तीला हे पीक मार खाते. हा एक महत्व. आणि त्या दृष्टीने आपलं नियोजन आता लक्षात आलं पाहिजे. सहसा म्हणजे कधीही पण माझी एक विनंती आहे की कोणते टेक्नॉलॉजी तांत्रिक म्हणजे या दृष्टीने तुम्ही अँगलनी पहा की एकदम निगेटिव्ह असं विचार नको कर की हे यांनी कोणीतरी मला फसवलं, हे केलं नको. आपण पण आता एक असा काळ आलेला आहे की आपणही त्याला शास्त्रीय दृष्ट्या आणि
तंत्रज्ञानाला महत्त्व देण्याची वेळ आता आलेली आहे. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला एक माझं म्हणजे एक आता हे मी प्रयत्न करतोय आपणाला की सोयाबीनमध्ये उगवण शक्ती असण्याचं हे एक कारण आहे. दुसरं कारण की सोयाबीन पिकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. 40 ते 43% प्रमाण याच्यामध्ये आहे. आणि याचं जे आवरण आहे या सोयाबीनच्या बियाण्याचं हे अत्यंत पातळ आहे. बाकी पिकाचं जरा घट्ट हे असतं, जाड असतं. हा फोटोग्राफ्स आहे, हा आपल्या मायक्रोस्कोप म्हणजे चांगल्या मायक्रोस्कोपने घेतलेला आहे. आणि याच्यामुळे काय होतं की याला हाताळणी करताना, मळणी करताना इजा झाली की याच्यामध्ये याच्यातनं क्रॅकिंग होऊन काही फंगल डेव्हलपमेंट होते, बुरशी डेव्हलप होते. आणि या बुरशीमुळे याची उगवण शक्ती मार खाते. तर तुम्हाला ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण जर नियोजन म्हणजे बियाण्याच्या दृष्टीने आपलं हे नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आता मला असा एक कॉन्फिडन्स आहे की तुम्हाला आता हे याच्यावरून समजलं असेल की काय म्हणजे सोयाबीन पिकाचं जर आपलं एखाद्या शेतकऱ्याने एखादं चांगलं वाण आणलं आणि त्याचं जर त्यांना बियाणं म्हणून ठेवायचं असेल तर आपल्याला हा मुद्दा, ही बेसिक गोष्ट, या 2 गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला त्या बीजोत्पादन कार्यक्रमाचा पुढचं नियोजन आपल्याला करायला पाहिजे. आता याच्यावरती आता पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण सांगतो की बियाण्याचं हे आवरण पातळ असल्यामुळे आपण जेव्हा पीक मॅच्युरिटीला येतं किंवा एक शेंगा धरायच्या वेळेस आपण बुरशीनाशकाचा स्प्रे, जे शिफारस केलेले बुरशीनाशक आहे त्याचा स्प्रे घ्यायला लावतो. तर बरेच शेतकऱ्यांनी मला म्हणतात, साहेब आता पीक काढणीला आलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला का सांगतात? तर त्याचं कारण असं आहे की याचं आवरण हे पातळ आहे आणि याच्या वेळेस पिकाच्या मॅच्युरिटीच्या वेळेस, काढणीच्या वेळेस जर पाऊस आला आणि त्यामुळे याच्यातनं बुरशी डेव्हलप होऊ शकते. त्यासाठी जे आपले शिफारस केलेले लेबल क्लेम काय जे याच्यामध्ये बुरशीनाशक आहे, टेबिकोझोनाल, रोको असे जे काही औषधं आहेत त्याचा फवारणी त्यावेळेस घेणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल की उगवण शक्ती या पिकाची बियाण्याची बीजोत्पादन प्लॉटची एक टिकून राहण्यास मदत होते. आता एक महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाने एक चांगलं हे 4 सूत्री आणलेलं आहे. थोडक्यात म्हणजे की आता मी तुम्हाला सांगितलं की आपण हे पिकाची वेगवेगळ्या वाण नंतर याचं बियाण्याची उगवण शक्ती का मार होते आणि त्या अनुषंगाने ही 4 सूत्री जी आहे महाराष्ट्र बियाणे, की आज आपल्याला बियाण्याचा तुटवडा कशामुळे कमी पडतो आहे, तर याचे बियाण्याचं उत्पादन प्रत्येक जण केलेलं आहे नियोजन, जेवढं बियाणं आपल्याला लागणार त्या. पण काय होत आहे की बीजोत्पादनाचं नियोजन जरी आपण केलं पण तरी याच्यामध्ये आपलं फेल्युअर पर्सेंटेज 50% पर्यंत आलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात मागच्या खरीप 2020 मध्ये ऐन काढणीच्या वेळेस पाऊस आला आणि तिथे आपल्या बियाण्याची उगवण शक्ती कमी झाली. आणि त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाने आपल्याला शिफारस केलेली आहे की घरचं बियाणं आपण वापरा आणि त्याची उगवण शक्ती तपासून पहा. आणि उगवण शक्ती का तपासून पाहायची, तर त्यामधल्या मागच्या 2 ज्या स्लाईड मी दाखवल्या त्याचं तुम्ही तांत्रिक बेस घेऊन ते उगवण शक्ती तपासायची आहे. आता आपल्याला माहिती आहे की कुठूनही आपण बियाणं जर आणलं, म्हणजे आपल्या विद्यापीठातून असो की आपल्या बियाणे मंडळातून असो की कोणत्या फार्मर प्रोड्युसिंग कंपनी असो की कोणतं की घरचं बियाणं असो, याची उगवण शक्ती आपण तपासलीच पाहिजे. तपासाचीच कोणा याच्यासाठी काही नाही, आपल्या वेगवेगळ्या स्तरावरून आपल्या बॅगमधनं एक 100 दाण्याचे लॉट घ्यायचे आणि 4-5 लॉट आपल्या अंगणात किंवा आपल्या शेतामध्ये टाकायचे आणि त्यातनं पाहायचं की किती बियाणं आपल्याला होतं. कारण याला आपण प्री प्लॅनिंग म्हणजे नियोजन म्हणून आहे. नंतर मग नाहीतर पेरणीला गेलो आणि आपलं बियाणं उगवलं नाही, मग त्यानंतर त्याचं आपला वेळ जातो विनाकारण. पण त्यासाठी जर सोयाबीन पीक करायचं असेल तर त्याची उगवण शक्ती ही तपासायलाच पाहिजे. नंतर याला आता हे बीज प्रक्रिया करायची आहे. तर या बीज प्रक्रियेवरती मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बऱ्यापैकी मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली तर त्याचं जो असेल बुरशी जमिनीतून बियाण्यातून होणाऱ्या रोगांपासून रक्षण झालं आणि उगवण शक्ती बऱ्यापैकी सुधारण्यास मदत झाली. नंतर तो अंकुर तुम्हाला बाहेर दाखवलं, तो नाजूक असतो. तो जर खोल पेरला गेला आणि योग्य ओलावा जर जमिनीत नसेल तर त्याच्यासाठी तो बाहेर येत नाही आणि आपली उगवण शक्ती मार खाते. त्यासाठी आपण सांगतो की सतत 2 ते 3 दिवस
जवळजवळ 75 ते 100 mm पाऊस झाल्यावरच आणि याची जमिनीत 6 इंचापेक्षा ओली झाल्यावरच आपण वापसा आल्यानंतर याची पेरणी करावी. म्हणजे तुम्हाला त्या 2 स्लाइडवरून हे सगळे तुम्हाला हे म्हणजे का असं करायचं आहे आपण हे पाहतोय की हे 4 सूत्री दिली. तर ही 4 सूत्री का दिली तर त्याचा जो मूळ पाया आहे त्यात अंकुर बाहेर असतं आणि त्या बियाण्याचं आवरण पातळ असणं आणि पेरणीची खोली तर ही महत्वाची आहे की आपल्याला पेरणीची खोली जर जास्त खोल गेलं 5 सेंटीमीटरच्या खाली तर त्या अंकुराची ताकद पोचत नाही आणि अंकुर बाहेर येण्यास मदत होते, अंकुर अडचण येते आणि त्यामुळे याची उगवणशक्ती मार खाते. तर मला तरी वाटतं की याच्यावरून आपणाला लक्षात आलं असेल की किती हा महत्वाचा सोयाबीन मधला विषय आहे आणि हा विषय नीट समजून घ्यायला पाहिजे. उगवण शक्ती याची का कमी असते आणि या दृष्टीने आपण आपलं नियोजन आणि तांत्रिक गोष्टीचं लक्षात घेऊन आपण हे आपलं पुढचं नियोजन करणं हे शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे सोयाबीन करायचं असेल तर आपल्याला उगवण शक्ती तपासलीच पाहिजे. नंतर आपल्याला माहिती आहे की हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे आणि जर आपण चांगल्या सोर्सकडनं जर बियाणं आणलं तर याच्यामध्ये आपण तेच बियाणं 3 वर्ष आपण वापरू शकतो. काही तुम्हाला त्या बियाण्यामध्ये काही भेसळ वगैरे वाटली तर तुम्ही त्याच्यातले म्हणजे भेसळ म्हणजे एखाद्या वाणाचा जांभळा रंग असेल सगळ्या त्या वाणाचा आणि एखादं पांढरं फुल सापडलं तर तुम्ही ते काढून टाकू शकता किंवा आपले एखादं वाण आहे उदाहरणार्थ JS 335 हे वाण किंवा फुले संगम हे वाण गोलाकार पान आहे त्याच्यामध्ये 9305 सारखे लांब वाण आले तर याच्यातनं आपण हे वाण याच्यातनं ही भेसळ काढायची आहे आणि जेवढं बियाणं लागते ते आपलं चांगलं ते प्युरी म्हणजे तिथून भेसळ न ठेवून त्या वाणाचा आपल्याला लागणाऱ्या बियाण्याचा आपण आपल्या दृष्टीने जेवढी साठवण करायची आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जो RPM आहे मळणीच्या वेळेस हा याचा 300 ते 400 RPM असायला पाहिजे कारण ज्याचा जो आवरण आहे हे पातळ असतं हे तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. आता दुसरं महत्वाचं म्हणजे की आज फार मोठ्या प्रमाणावरती या बदलत्या वातावरणानुसार या पिकाला पिवळा मोझॅक आणि खोड माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर होतो आहे. त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये याचा आम्हाला फीडबॅक येतो आहे आणि येलो मोझॅक व्हायरस जो आमच्या इथे कोल्हापूर विभाग होतो तो कधी आम्हाला असं दिसत नव्हता पण आज या भागामध्ये पण येलो मोझॅक व्हायरस बऱ्यापैकी हा रोग दिसून आलेला आहे आणि थोडंसं आमचे जे जाधव साहेब होते एंटामॉलॉजी चांगले तर त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आता ते सेवानिवृत्त झालेले आहे तर त्यांनी एक चांगला 10 वर्षाचा एक डेटा काढला आणि कसं आपल्याला हे आपलं पेरणी अशी लांबते आहे याचे एक चांगलं केलं तर आपल्या ज्या पेरणी जूनमध्ये होत होत्या या भागामध्ये तर त्या जुलैमध्ये चाललेल्या 15 जुलैपासून पुढे तर असे आणि यामुळे काय होत आहे की या पांढऱ्या म्हशी रोज शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि त्याच्यामुळे या पिवळ्या मोझॅक सारखे म्हणजे येलो मोझॅक व्हायरस सारखे किंवा काही असेल तर अशा याचा रोग या पिकाला वाढतोय. त्याच्यासाठी आपण म्हणजे बुरशी म्हणजे पहिला जो पॉईंट आपण घेतला की उगवण शक्ती तपासणे. दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे बीज प्रक्रिया ही करायलाच पाहिजे कारण याच्यामध्ये जे आहे कार्बाक्सिन आणि थायरमची बीज प्रक्रिया ही करायला पाहिजे. किलोला 2 ते 3 ग्रॅम आणि हे जे आहे हे आपलं रिकमेंडेड या सोयाबीन पिकाला रिकमेंडेड हे आहे शिफारस आहे याची की विटावेक्स पॉवरची आणि हे आपल्याला लावायचं. याच्यामुळे काय होईल की या मूळकूज आणि खोडकूज याच्याशी आपल्याला जमिनीतून होणारे रोग आणि बियाण्यातून होणाऱ्या रोगाचं संरक्षण करतायत. मागच्या वर्षी तुम्हाला मी सांगितलंच की ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया वगैरे व्यवस्थितशीर केली तर त्यांच्या उगवण शक्तीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे सुधारणा झाली आणि जे किडी आणि रोगाचा परिणाम हा कमी आला. त्यानंतर आज म्हणजे आपल्या स्टेम फ्लायचा अटॅक मोठ्या प्रमाणावर होतो आहे. आपल्याला माहित आहे खोडमाशी ही दिसत नाही. ही खोडात एंटर होते पेरणीनंतर 8 ते 10 दिवसामध्ये आणि नंतर ही खोड पोखरत जाते आणि खोड पोखरत गेली नंतर मग आपल्याला त्याच्यामुळे बियाण्याला की अन्नद्रव्य कमी प्रमाणात मिळतं आणि दाना हा बारीक पडतो आणि उत्पादनात घट होते. त्यासाठी आपण थायोमिथॉक्झॉन 30 किंवा इमॅडोक्लोप्रोपाइड याची 30 FS जे थायोमिथॉक्झॉन आहे याची 10 ml प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी.
म्हणजे याच्यामुळे काय होईल, खोड माशी आणि रस शोषणाऱ्या किडी म्हणजे पांढरी माशी याचं जवळ 20 ते 25 दिवसापर्यंत याचं नियंत्रण होऊ शकतं. म्हणजे बीज प्रक्रिया करताना आपल्याला पहिले बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे किंवा ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची आहे आणि ती केल्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचंच आहे आणि त्यानंतर आपल्या जीवाणू खताची बीज प्रक्रिया करायची आहे. म्हणजे जो आज आपल्याला जो मोठा पिवळा मोझॅक आणि खोड माशी याचा आपल्याला जो प्रादुर्भाव होतो आहे तो थोडासा आपल्याला चांगल्या प्रमाणात कंट्रोलमध्ये आणता येईल. आज आपण पाहतोय की आज आपण आपल्या या कोरोनाच्या लसीसाठी आपण लसी केंद्रावरती जातो आहे की लस द्या आणि त्या अनुषंगानेच हेच एक बदलत्या वातावरणानुसार या पिकाला जी शिफारस केलेल्या जी बीज प्रक्रिया आहे ती करणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर आता एक थोडंसं आता जरा माझा संपत आला एक तास. तर याची जी मात्रा आहे 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश म्हणजे एकरी आपण एक 10 ते 15 किलो नत्र धरूया, 175 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 ते 20 किलो आपलं पालाश असं दिलं तर एक चांगलं यातला म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेसच तर एक चांगलं उत्पादन मिळालेलं आहे. आणि स्फुरद आपण जे सिंगल सुपर फॉस्फेट मार्फत जर दिलं तर त्याच्यातनं या पिकाला सल्फर सुद्धा मिळतं. आता आज हे माहिती आहे तुम्हाला की या तणामुळे होणारे वेगवेगळे फार मोठ्या प्रमाणावरती कसं नुकसान होतं. सोयाबीन पिकामध्ये जवळजवळ 40 ते 60% तणामुळे उत्पादनात घट होते. तर हा इथे एक अभ्यास थोडक्यात दिलेला आहे आणि याच्यासाठी आणि त्यातल्या त्यात आज या सोयाबीन पिकामध्ये सोयाबीन पिकाचं एक काही भाग्य आहे की इथे चांगले पेरणी म्हणजे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवण पूर्व आणि उगवणीनंतर असे चांगले आपले बुरशीनाशक आपले तणनाशक आपल्याला या पिकाला उपलब्ध झालेले आहे आणि या टेबलमध्ये मी सगळं दिलेलं आहे. आणि आता जो आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा जो सुगीचा अंक येईल त्याच्यामध्ये याच्याबद्दल सगळं असं डिटेल तुम्हाला दिलेलं आहे. आणि जी शेतकऱ्यांची जी अडचण असते की किती म्हणजे हे मात्रा कशी, तर आम्ही 10 लिटर पाण्याला किती मात्रा कोणत्या कीटकनाशकाची वापरायची हे पण त्या लेखामध्ये असं दिलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये मी जास्त याच्यात वेळ घेत नाही आहे आणि आपण जर तो अंक रेफर केला किंवा आता मी पुढे माझा मोबाईल नंबर देणारच होता, आपण जर सांगितलं तर असे म्हणजे या पिकाला प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स असे चांगले तणनाशक या पिकामध्ये उपलब्ध आहे. आता बऱ्याचदा शेतकऱ्यांचा देतात की म्हणजे आपण जे पोस्ट इमर्जन्स आहे पेरणीनंतरचं तणनाशक हे तर कधी वापरायचं, तर आपल्याला 21 दिवसाचे आहेत हे तणनाशक त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे. कारण नंतर 21 दिवसानंतर किंवा 25 ते 30 दिवसाला आपलं म्हणजे JS 335 असेल 9305 आहे हे यासारख्या वाहनाचं फ्लॉवरिंग हे चालू होतं आणि त्या फुलोऱ्यावरती तणनाशकाचा परिणाम होऊ नये म्हणून आपण 21 दिवसाच्या आत उगवणीनंतरचं जे हे आहे उगवण पश्चात हे तणनाशक मारायचे. याच्यामध्ये अनेक तुम्ही माहिती आहे टर्गा सुपर, परशूट अनेक आता चांगले असे हे आपले याच्यामध्ये हे तणनाशक आता बाजारामध्ये सोयाबीन पिकासाठी उपलब्ध झालेले आहेत. याचं या टेबलमध्ये मी सगळं दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे 10 लिटर पाण्याला किती ते त्याचं आपण द्रावण करायचं, किती प्रमाण घ्यायचं हे पण आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत इथे दिलेलं आहे. आणि असा एक चांगला हे पूर्ण डिटेल सुगीचा जो मध्ये सोयाबीनचा जो माझा लेख येईल त्याच्यामध्ये पण हे दिलेलं आहे. नंतर आपल्याला माहिती आहे आता याच्यावरती आपण सविस्तर चर्चा झालेली आहे पेरणीचं अंतर वगैरे. तर त्यातल्या त्यात आता मला पेरणीच्या अंतराला एक महत्त्व द्यायचं आहे की आज आपल्याकडे JS 335 9305 हे वाण होते आणि हे वाण म्हणजे थोडेसे कमी मध्यम वाढणारे होते. पण आज आपल्याकडे काही नवीन वाण आलेले आहे, फुले संगम आहे, फुले किमय आहे, अग्रणी आहे, हे वाण उंच वाढणारे आहेत. आणि या पिकाला आम्हाला शेतकऱ्यांचा असा एक फीडबॅक असा मिळालेला आहे की थोडंसं अंतर आपण जर जास्त दिलं याला म्हणजे आपली जर शिफारस आहे आता 1.5 फूट 2 ओळीतील अंतर कमीत कमी 2 फूट
जर आणि ज्यांची शेतकऱ्यांची जमीन असेल त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 फूट आणि 2 रोपातील अंतर 15 सेंटीमीटर जर ठेवलं तर या या अशा नवीन वाहनांना चांगल्या ब्रांचिंग होतं आणि शेंगा भरपूर लागतात. आणि जर दाट झालं तर ते उंच वाढतात, काढावर जातात. तर ही पण एक आता म्हणजे शेतकऱ्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा ठेवायचा आहे की आपण कोणतं वाण लागवडीखाली घेणार आहे आणि त्याला कोणतं वाण पेरणीसाठी किती अंतर आपण पेरणीसाठी ठेवायचं आहे. तर हे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या उत्पादनामध्ये राहणार आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा ठेवा की हे जे नवीन वाण आहेत याच्यामध्ये कमीत कमी 1.5 फूट ते 2 फूट अंतर ठेवायचं आहे आपण पेरणी 2 ओळीतील अंतर आणि 2 रोपातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर. आणि बियाणं आपल्याला माहीतच आहे आज आता बियाण्याचं प्रमाणही आता जवळजवळ आमचे नवीन जे राष्ट्रीय स्तरावरती शिफारशी झालेली आहे त्याला एकरी 25 किलोपर्यंत म्हणजे बियाणं वापरायचं आहे. आपण 30 जनरली 30 सांगतो तर आहे. आणि फुले संगम फुले किमया वाणाला 25 किलोपर्यंत जरी बियाणं आपण वापरलं तरी योग्य आहे. नंतर आज हा महत्त्वाचा BBF हा एक कॉन्सेप्ट आलेला आहे. या BBF आणि आपले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय कृषी सचिव डवले साहेब यांचा याच्यावरती फार मोठा जोर आहे की BBF प्लांटिंग. या BBFमुळे काय होतं आहे की बियाण्याची कमी बियाणं लागतं आणि पेरणीचं अंतर हे योग्य राहतं आणि थोडंसं याच्यामुळे जो आपल्याला एक 3 ते 4 ओळीनंतर आपली रिकामी जागा असते, फरो असतो, त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामुळे हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळे किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि दुसरं म्हणजे की आता याच्यावरती जास्त डिटेल आपण जाणार नाही आहे की थोडासा BBF आपल्याला माहीतच आहे कॉन्सेप्ट कसा आहे. म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट आपण लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्या ज्या तिथले आपले जे रिसोर्सेस आहेत त्याच्यानुसार आपण हे करायचं आहे, प्लांटिंग करायचं आहे. तर आता हे थोडक्यात म्हणजे आपल्याला माहिती आहे की सोयाबीन पीक लावल्यानंतर जर आपल्याला नंतर ते चांगलं वाढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जाण्याची पण आपली हिंमत होत नाही कारण आपल्याला काही धोका असतो. तर आज आपण हे असं जर केलं म्हणजे 3 आणि 4 ओळीनंतर आपण जर अंतर सोडलं तर आपल्याला फवारणीला किंवा त्या पिकामध्ये जाऊन काय कीड आणि रोगाचा काय प्रादुर्भाव आहे हे पाहण्यासाठी आपण पाहू शकतो. त्याचं मॉनिटरिंग आपण करू शकतो आणि फवारणी पण त्याची असेल त्याच्याकडून आपल्याला सोपं जातं. तर या दृष्टीने हे BBF तंत्रज्ञान अत्यंत चांगलं आहे आणि याच्यामुळे बियाणं कमी लागतं, उत्पादनात वाढ होते, हवा खेळती राहण्यामुळे पिकाची वाढही जोमदार होते. तर असं हे आहे. आणि तुम्ही पहा हा प्लॉट दिसतो आहे की चांगलं एक वाढ आणि चांगलं पीक याच्यामध्ये आलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण की पाहिलं की जर पावसाने ताण जर दिला तर याच्यामध्ये पाण्याचं कॉन्झर्वेशन होतं आणि पिकाला ओलावा मिळतो. म्हणजे कोणत्याही पिकाला पाण्याची गरज नसतं, पिकाला ओलावा पाहिजे असतो, हे लक्षात ठेवा. आणि ते प्रिन्सिपल इथे होतं. आणि आज आपणाला माहिती आहे की आज या बदलत्या वातावरणामुळे एकदम असा धो पाऊस पडतो आणि त्यामुळे पिकाचं नुकसान होतं. तर ही सिस्टीम जर वापरली आपण तर याच्यामुळे एक्सेस ऑफ वॉटर जे आहे ते निघून जातं आणि पिकावरती त्याचा जास्त परिणाम होत नाही. तर असं हे BBF सिस्टीम आज एक चांगली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता हळूहळू शेतकरी याचा BBFचा पेरणीसाठी म्हणजे या पद्धतीचा वापर करतायत. आंतरपीक आहे. आज सोयाबीन आणि तूर पिकामध्ये चांगलं एक आंतरपीक आहे. म्हणजे त्यातल्या त्यात बरंचसं म्हणजे आपण जर इकडं गेलो म्हणजे नगर सोडलं, औरंगाबाद आणि जालन्यापासून जर आपण जर पाहिलं तर आणि पुढे तिकडे नागपूरकडे जर आपण गेलो तर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोयाबीन आणि तूर ही आंतरपीक मोठ्या प्रमाणावर पाहायला दिसते आहे आणि एक चांगली म्हणजे एक चांगलं प्रॉफिटेबिलिटी ही इंटरक्रॉपिंग सिस्टीम आहे. तर आणि शेतकऱ्यांच्या चांगल्या पसंतीला उतरलेली आहे. तर त्यानंतर की जर असेल की म्हणजे जर जास्त वाढ जर होत असेल काही पिकाची तर आता आपण त्याच्यावरती ग्रोथ रिटार्डंट म्हणजे सायकोसिल सारख्याच्या फवारणी आपण करू शकतो. म्हणजे ती पण फवारणी आपल्याला फुलोऱ्याच्या आधी घ्यायची आपल्याला. म्हणजे त्या व्हेरायटीचा कालावधी काय आहे हे आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ JS 335 9305 हे वाण आहे, त्यांचा 30 दिवसाला फ्लॉवरिंग सुरू होतो. नंतर फुले संगम आहे, फुले किमय आहे, यांचा फ्लॉवरिंग पिरियड 40-45 दिवसाला चालू होते. तर त्याआधी आपल्याला जास्त वाढ पिकाची होत असेल तर तिथे आपण संजीवकाचा वापर करून त्याची वाढ थांबवून त्यामुळे काय होईल की ब्रांचिंग चांगलं होतं. ब्रांचिंग जास्त झाल्यात की शेंगा जास्त लागतात आणि उत्पादनात वाढ होते. आता महत्त्वाचं म्हणजे मी आता जास्त याच्यावरती घेणार नाही. आता जवळजवळ 1 तास तर संपत आलाय. सोयाबीनवरील कीड आहेत
आणि या किडीमध्ये स्पोडोप्टेरा आहेत, खोड माशी आहे, गर्डेल बिटेल अशा या महत्त्वाच्या पेस्ट आहेत. आणि आज खोड माशीबद्दल मी तुम्हाला सांगितलंच की ही खोड माशी आहे. या खोड माशीसाठी आपल्याला म्हणजे थायोमिथॉक्झाम किंवा इमॅडोक्लोप्रोपिड याची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही माशी तुम्हाला माहिती आहे अशी खोडातनं पोखरत जाते हळूहळू, आणि त्यामुळे शेंगेला दाण्याला अन्नद्रव्याची कमतरता पडते, आणि कमतरता पडल्यानंतर म्हणजे थोडंसं दाना बारीक पडतो आणि उत्पादनात घट होते. तर याच्यासाठी आपण एक वेगवेगळे म्हणजे बीज प्रक्रिया तर आहेतच, किंवा काही लॅम्बडा सॅपोरमॅक्सिन सारखे किंवा क्लोरोन्टिपिपॉल म्हणजे कोरोजन सारखे पण आपण याला याचं फवारणी करून या किडीचं नियंत्रण करू शकतात. पण हे अत्यंत आता एक महत्त्वाचं आहे की याचं नियंत्रण म्हणजे खोड माशीचं नियंत्रण हे बीज प्रक्रियाद्वारे करणे, आणि त्यानंतर एक पेरणीच्या म्हणजे एक 10 ते 15 दिवसामध्ये म्हणजे या आपल्या लॅम्बडा सॅपोरमॅथ्रिनचं याच्यामध्ये दोन्ही घटक असतात. तर याच्यामुळे आपलं एक चांगलं नियंत्रण या किडीचं होऊ शकतं. नंतर चक्रभुंग आहे, आणि या चक्रभुंग्यामध्ये की आपल्याला देठ असं होतं आणि उत्पादनात घट होते, आणि याच्यासाठी आपल्याला म्हणजे हेच क्लोरोन्टिपिनॉल किंवा प्रोफेनॉफॉस सारखे कीटकनाशकाचा आपण जर वापर केला, म्हणजे शिफारस केलेल्या याचा वापर केला, तर या नियंत्रण होऊ शकतं. नंतर आज या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या येतात, ज्या आहेत की उंटअळी आहेत, केसाळ अळी आहेत, नंतर स्पोडोप्टेरा सारखी अळी आहे आपल्या भागामध्ये स्पोडोप्टेरा. तर याच्यासाठी आपण मॉनिटरिंग आपलं महत्त्वाचं आहे, आणि याच्यासाठी जे इंडोजस कार्ब आहेत, डायक्लोरोपॉस आहेत, अशा याचं जर आपण हे केलं, फवारणी जर केली, आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या पिकाचं मॉनिटरिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर याचं आपण या कीटकनाशकाद्वारे याचं नियंत्रण आपण करू शकतो. दुसरं म्हणजे आज सोयाबीनवरील रोग, आणि या सोयाबीनवरील म्हणजे या बदलत्या वातावरणामुळे आणि सोयाबीन पिकावरती अनेक प्रकारचे रोग यायला लागले. आणि काय होत आहे की आपण म्हणजे उदाहरण की शेतकरी हा किडीवरती जास्त भर देतो, पण रोगावरती तो दुर्लक्ष करतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण आहे, आपल्याला अंगावरती झालेली जखम ही दिसते, पण अंगातला ताप दिसत नाही. तशी ही परिस्थिती आहे रोगाची, आणि त्यासाठी पण आज आपल्याला या सोयाबीनवरील रोगाचं पण व्यवस्थापन नीट करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की कॉलर रॉट, मूळकूट, खोडकूज याच्यासाठी जी आपली बीज प्रक्रिया थायरम आणि 22-3 ची बीज प्रक्रिया आहे ही अत्यंत करणं गरजेचं आहे. असा हा मूळकूज रोग असतो, असा हा कॉलर रॉट या सोयाबीन पिकावरती येतो, आणि याच्यासाठी एकमेव सोल्युशन म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, लस घेणे म्हणजेच बीज प्रक्रिया करणे. आणि तुम्हाला सांगितलं की आज याच्यावरती हा पिवळा मोझॅक पण मोठ्या प्रमाणावरती या पिकाला आता आपल्या भागामध्ये येऊन राहिलेला आहे. विदर्भामध्ये, त्यातल्या त्यात नागपूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती या रोगामुळे याचं नुकसान होत आहे. तर याच्यासाठी जी कीटकनाशकाची जी शिफारस केलेली बीज प्रक्रिया आहे ती करायची आहे. आणि जर आपणाला काही थोडे याचे झाडं वगैरे दिसले तर आपल्याला याच्यातनं लगेच उपटून त्याचा नायनाट करायचा आहे. आणि या पिवळ्या मोझॅकचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर तांबेरा रोग आहे. हा तांबेरा रोग आपला सांगली, सातारा, कोल्हापूर आणि फारच फेवरेबल कंडिशन असेल तर तो एकदम ट्रेसेसमध्ये आपल्याला पुण्यापर्यंत किंवा इकडं लातूरपर्यंत दिसतो. आणि यासाठी आपण आता या तांबेरा प्रतिकारक वाण या व्हायचे काढलेले आहेत. अग्रणी असो, संगम असो, किमया असो किंवा दुर्वा असो. आणि आपली जी कल्याणी आहे ही कमी म्हणजे कमी बळी पडणारी जात आहे. तर असे वाण पण आपण या तांबेरा रोगासाठी विकसित केलेले आहे. आणि याचं म्हणजे प्रोपिकोझोनॉल किंवा या असे सारखे चांगले बुरशीनाशक आपल्या बाजारात या रोगाच्या नियंत्रणासाठी उपलब्ध आहेत. तर आणि दुसरं म्हणजे पानावरील बुरशीजन्य ठिपके आहेत, हा रोग पण आहेत. म्हणजे थोडक्यात नंतर शेंगेवरील करपा हा रोग आहे, दाणे जांभळे होणे. तर आज म्हणजे तुम्हाला पाहतोय की हमखास जेव्हा आपलं सोयाबीन पीक मॅच्युरिटीला येतं आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे पाऊस येतो, आणि त्यामुळे हे पॉड ब्लाइट कॉम्प्लेक्स
नावाचा हा रोग येतो आणि त्यावेळेला आपल्याला योग्य बुरशीनाशकाचा जर शिफारस केलेले बुरशीनाशक आहेत त्याचा फवारणी घेणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात बीजोत्पादन कार्यक्रमासाठी जे आपण क्षेत्र घेतलेलं आहे तिथे याचा योग्य प्रकारे योग्य वेळेला बुरशीनाशकाचा स्प्रे घेऊन जे हे पर्पल सीड स्टेन आहे किंवा शेंगेवर पॉट बाईट कॉम्प्लेक्स आहेत शेंगेवरील करपा याचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर याच्यामुळे उगवणशक्ती कमी होते आणि ज्याच्यासाठी आपण बीजोत्पादन प्लॉट घेतला आहे तो जनरल प्लॉट होऊन जातो. तर हा असा एक महत्त्वाचा हे आहे. आणि एक थोडक्यात म्हणजे असं एक अनुभव आता ज्या शेतकरी आपल्याला एखादं कीटकनाशक मारतात त्यावेळेस त्याच्यामध्ये एखादं 22-3 किंवा डायथेनियम 45 जे कॉमन फंजीसाइड्स आहेत ते वापरतात. आणि त्यामुळे काय होतं म्हणजे जसं डॉक्टरकडे आपण गेलो आणि डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि म्हणतात ॲसिडिटी वाढेल म्हणून ही गोळी घ्या. तर थोडक्यात जे शेतकरी आता कॉम्पॅटेबिलिटी पाहून त्याच्यामध्ये जर बुरशीनाशक एखादं टाकत असतील म्हणजे सिम्पल आहे 22-3 तर त्या शेतकऱ्यांना पण चांगला एक फायदा असा दिसतोय की जे रोग आहेत म्हणजे मी सांगितलं अंगातला ताप दिसत नाही तर याचा बऱ्यापैकी असं नियंत्रण याद्वारे होते आहे. आणि म्हणजे किडीबरोबर आपल्या या रोगांकडे पण जास्तीत जास्त बारकाईने लक्ष देणं आज काळाची गरज झालेली आहे. तर हे आहे आज काढणीसाठी अनेक प्रकारचे मशीन्स आता उपलब्ध आहेत मोठ्या स्केलला. आणि आमच्या कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथे आमचा जो शेतकरी शास्त्रज्ञ मंच आहे त्याची बैठक घेतो आणि पिकाच्या काळामध्ये आम्ही त्यांची आपल्या प्लॉटला व्हिजिट करतो आणि शेतकऱ्यांचा फीडबॅक आम्ही घेतो की आपण म्हणजे काय असावं याचा एक चांगला एक फायदा शास्त्रज्ञाला आम्हाला होतो आहे. आणि आमच्या इथे त्यावेळेसचे शास्त्रीय आपले हे माने साहेब यांना आता सगळ्यात मोठा पुरस्कार संजीवजी माने दादा यांना मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा कृषीरत्न पुरस्कार. तर त्यावेळी चांगला एक असं इंटरॅक्शन होते. आणि आता हे आम्ही एक मिळून ऊसामध्ये अजून काय आपल्याला असं एक आंतरपीक सोयाबीन चांगलं कसं आणता येईल आणि त्यातनं ऊसाचं उत्पादन वाढवायचं आणि आपल्या सोयाबीनची उत्पादकता वाढली पाहिजे याच्यावरती पण आता थोडासा एक शेतकऱ्यांच्या ह्याने एक चांगला असा पॅकेज किंवा एक अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे. तर आता दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हा शेवटचा एक माझ्या याच्यातला याच्या टॉपिकमधला हा विषय आहे सोयाबीन मूल्यवर्धन. आणि मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये एवढं प्रथिनांचं प्रमाण आहे. अनेक शेतकरी याच्यावरती प्रश्न विचारतात साहेब एवढं प्रोटीन आहे मग का नाही वापरत आपण काय अडचण आहे. तर मला सांगायचं आहे की आणि सोयाबीन पिकामध्ये आज अजूनही बाजारामध्ये अनेक प्रकारचे मोठे याचे आपल्या मनुष्यासाठी किंवा पोल्ट्री फीड ॲनिमल फीडसाठी याचा फूड म्हणून या सोयाबीनचा वापर होतो. कारण याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे 40 ते 43%. पण अजूनही आम माणसाच्या जीवनात हा का नाहीत आपण हे वापरत सोयाबीन तर याचं कारण याच्यावरती आता आपण पुढे अनुषंगाने आपल्याला लक्षात येईलच. हे एक चांगलं म्हणजे आज मी इथे आमच्या कसबे डिग्रजच्या बाजूला जो राजाराम बापू सॉल्वेक्स आहे त्यांना मी विचारलं की आपली ही जी सोयाबीन तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणावर घेता तेल काढता आणि त्याची पेंट कुठं जाते एक्सपोर्ट होते नाही म्हणे साहेब आम्हाला लोकलच पोल्ट्री फीड आणि ॲनिमल फीडसाठी लोक इथले इंडस्ट्री म्हणजे जे आहेत उत्पादक उद्योजक ते घेऊन जातात. तर एवढी मोठी याचा वापर पण आपल्या ॲनिमल फीड आणि पोल्ट्री फीडमध्ये आहे. तर याचं कारण काय आहे की आपण जे अन्न खातो आणि हे अन्न खाल्ल्यानंतर आपल्या छोट्या आतड्यामध्ये आपलं जे प्रोटीन आहे हे ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम पचवतं ट्रिप्सिन नावाचं. आणि सोयाबीन पिकामध्ये KTI कुटिनीज ट्रिप्सिन इनिव्हिटर म्हणजे हा घटक आहे म्हणजे हा ट्रिप्सिन नाव अपोषक घटक आहे की कुटिनीज ट्रिप्सिन इनिव्हिटर. ट्रिप्सिन इनिव्हिटर हा अपोषक घटक आहे. आणि हा अपोषक घटक काय करतो की आपल्या या ट्रिप्सिनला काम करू देत नाही त्याला इनिव्हिट करतो या ट्रिप्सिनला. आणि त्यामुळे काय होतं की आपण जर तसं रॉ सोयाबीन खाल्लं म्हणजे सोयाबीन प्रोसेस करता न खाल्लं म्हणजे आपण काय सांगतो आजच्या घडीला की तुम्ही सोयाबीन प्रोसेस करा म्हणजे बॉईल करा त्याला वाळवा आणि प्रोसेस केल्यानंतर फूड म्हणून वापरा म्हणजे त्याच्यातनं अपोषक घटक जातो. जर रॉ सोयाबीन काढलं तर काय होईल आपल्याला की आपल्या या ज्या पॅनक्रियाजमध्ये आहे तर त्यातनं आपण खाल्ल्यामध्ये ते जे आपण खाल्लं त्याला आपलं याच्यामध्ये स्मॉल पॅनक्रियाजमध्ये ट्रिप्सिन भरपूर सिक्रेट करेल असं मोठ्या प्रमाणावर कारण त्याला पचवायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला पोटफुगी हायपोट्रॉपी हायपोप्लाजियासारखं होतं म्हणजे रॉ सोयाबीन जर खाल्लं तर आपल्याला पोट फुगल्यासारखं वाटतं. त्याचं कारण काय आहे की आपलं शरीर हे
आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराचं आपलं डिफेन्स मेकॅनिझम असतं आणि त्या रॉ सोयाबीनला पचवायसाठी हे आपल्या शरीरातला ट्रिप्सिन अजून आपलं शरीर आपलं हे ट्रिप्सिन एन्झाईम जास्त सिक्रेट करतं आणि त्यामुळे पोटफुगी होतं. आणि त्या अनुषंगाने म्हणून आपण सांगतो की सोयाबीन हे प्रोसेस करा आणि नंतर फूड म्हणून वापरा. पण आता आपल्याला माहिती आहे की आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये कोणाला वेळ नाही आहे. सोयाबीन बॉईल करायचं, वाळवायचं, मग ते 9 किलो गहूमध्ये उदाहरणार्थ 1 किलो सोयाबीन टाकायचं आणि वापरायचं. पण याच्याने मग त्या अनुषंगाने आम्ही आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने एक हे केलेलं आहे आणि याच्यामध्ये KTI फ्री अशी जर वाण आपण विकसित केलं तर याच्यामुळे काय होईल की आपल्याला म्हणजे एक सोयाबीन ॲज ए फूड म्हणून त्याचा चांगला वापर करता येईल. त्याच्यामुळे ॲनिमल फीड, पोल्ट्री फीड, व्हेजिटेरियन प्रोटीन असं एक चांगलं या सोयाबीनचा आपल्याला प्रोटीन म्हणून एक चांगला वापर करता येईल. आणि यामुळे काय होईल की व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि व्हॅल्यू ॲडिशन झाले की सोयाबीनचा फूड इंडस्ट्रीमध्ये चांगला वापर होणार आहे. शेवटी अल्टिमेटली तुम्हाला माहीत आहे व्हॅल्यू ॲडिशन झाली की आपलं म्हणजे थोडंसं शेतकऱ्या 1-2 पैसे जास्त मिळतील असा आमचा या संशोधनाचा एक प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे जो काही मला शेतकरी आता तरुण शेतकरी त्यातल्या तर ते हे विचारतात तर त्या अनुषंगाने मी एक ह्याचं हे उत्तर देण्याचा प्रयत्न असा केलेला आहे. तर आज याच्यावरती मला जे काही पॉईंट्स महत्त्वाचे सांगायचे होते तर मी इथे माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि मी आयोजकांचे आभार मानतो आहे की आज मला ही संधी दिली आणि सगळ्या आज आणि आपणाला जर काही अडचण असेल तर आपला हा माझा व्हॉट्सॲप नंबर इथे मी दिलेला आहे आणि आपण कधीही आपल्याला याच्यावरून मला काही आपली शंका समाधान असेल तर आपण विचारू शकता. मी माझ्या परीने मी जरी पीक पैदासकार असल्यामुळे तरी काय जेवढं माझं ज्ञान असेल त्याचं मी आपल्याला योग्य आपल्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी मी प्रयत्न करेल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार.